एका वर्तुळाचा परिघ आणि व्यास यामधील फरक 15 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. वर्तुळाचा परिघ म्हणजे सरकम्फरन्स आणि व्यास म्हणजे डायमीटर यांच्यातील फरक म्हणून हे वजाबाकीचं चिन्ह. हा फरक आहे लेकरांनो 15 सेंटीमीटर असं गणित म्हणते. तर दुसरी गोष्ट माहिती अशी की वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे, 2πr. आणि वर्तुळाचा व्यास यासाठी सुद्धा एक समीकरण आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे 2r म्हणजे व्यास. लक्षात घ्या. आता पुढे चला. गणिताची सोडवण करत असताना वर्तुळाचा परिघ म्हणजे परिघाचं सूत्र आणि व्यास म्हणजे 2r म्हणजे व्यास. 2r म्हणजे r ची दुप्पट. r म्हणजे रेडियस, अर्थात त्रिज्येची दुप्पट म्हणजे व्यास. हा फरक किती आहे लेकरांनो? 15. हे माप आहे सेंटीमीटर मध्ये. इथं एक गोष्ट तुम्हा आम्हा सर्वांच्या लक्षात येते, हे r आणि r दोन्ही पदामध्ये आहेत, म्हणून आम्ही ते कॉमन घ्यायचे. नुसतेच r कॉमन घ्यायचे नाही, तर इथं सुद्धा 2, इथं सुद्धा 2 आहे. 2r कॉमन घेतले तरी चालतात, म्हणजे 2r घेतले वाकसरनं कॉमन. कंसामध्ये हे पाय वजा 1 अशी मांडणी. समोर हे बरोबर आहे का पहा बरं. समोर हे 15 सेंटीमीटर. आता हे 2r आणि कंसातील पद यांच्यामध्ये असतो गुणाकार. 2r गुणिला पाय म्हणजे 2πr वजा चिन्ह 2r गुणिला 1 म्हणजे 2r. याचाच अर्थ हा, लक्षात घ्या. आता पुढे चला. 2r कंसामध्ये पायची किंमत 22/7 असते, मांडा वजा 1 समोर 15 सेंटीमीटर. लेकरांनो, 2r कंसामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचा अंश अधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये वजा असेल तर अंश वजा करणे, अधिक असेल अंश अधिक करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे. म्हणजे 7 वजा हा अंश वजा करा, छेदस्थानी 7 जसेच्या तसे हे 15 सेंटीमीटर फरक. पुढे चला. 2r अंशातील वजाबाकी 15 छेदस्थानी 7 समोर 15. 2r सोबत हे पद लेकरांनो गुणिला स्वरूपात आहे. आता या 2r ला एकटं करा. या 15 कडे जाताना हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडा. का मांडायचा गुणाकार व्यस्त रूपात? सर, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदाच्या अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे गणितीय गुणधर्म पाठ करा. 15 ला 15 खालाच झाले सर. 2r बराबर 7. आता r बराबर 7 भागीला 2 म्हणजे r बराबर काय हो, तर 3.5. आणि हे उत्तर सेंटीमीटर मध्येच का, तर हा जो परिघ आणि व्यास यामध्ये जो फरक दर्शवला तो सेंटीमीटर मध्ये दर्शवला, म्हणून 3.5 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या किती सर? त्रिज्या म्हणजे r अर्थात रेडियस. वर्तुळाची त्रिज्या किती सर? वर्तुळाची त्रिज्या विचारलेली, वर्तुळाची त्रिज्या किती, तर त्याचं उत्तर 3.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.